निर्माण करतो. सूर्यवंशी वेळेला प्रेम आपण स्टेजवरती या. दीपपूजन होतंय. मान्यवर शुभार्थी आणि सादरकर्त्या शहा मॅडम याही सोबत आहेत आणि यानंतर होम मिनिस्टर या खेळपैठणीच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या सौ तेजस्विनी शाह यांचा सत्कार सर्व आमच्या महिला भगिनींच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. विनंती करतो आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करावा. आपण दीप व्हा, आपण स्वयं प्रकाशित होऊया. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणारी भारतीय संस्कृती, विकारातून विकासाकडे वाटचाल करणारी भारतीय संस्कृती, मृत्यू करून अमृतकाकडे वाटचाल करणारी भारतीय संस्कृती, तिचा सार्वजनिका आपण दीप व्हा, स्वयं प्रकाशित होऊया. आपण सर्वजण सोनेरी शहराचे सोबते साक्षीदार आपलं सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे. उखाणा टेन्शन आलं का? किती वर्ष झाले लग्नाला? 5 वर्ष. 5 वर्ष झाले म्हणजे आता जुनं झालंय थोडं. मग काय उखाणा येत असणार आहे तुम्हाला. ताई घेणार आहेत एक छान असा उखाणा. त्याआधी आपण ऐकूया ताईंचं नाव आहे स्वाती विशाल ढवळे. स्वाती विशाल ढवळे ताई घेणार आहेत एक छान असा उखाणा. माईकला हात लावायचा नाही. दिवशी आणि खास हे शब्द शेवटला आले नाही पाहिजेत. तो सोडून कुठलाही घ्या. कॉमेडी घेतला तर 1 नंबर डायरेक्ट सेमीफायनलला. ओके चला तर बघूयात आता ताई काय उखाणा घेत आहेत. तयार ताई? नाही तयार नाही. तुम्ही आहे तयार? हां या तिकडे. तुम्ही तयार आहे का ताई? तिकडे तुमचा उखाणा तयार आहे? तिकडून सुरुवात. जाऊ दे तुमच्यापासूनच करूया या, नाहीतर आउट करून टाकते. सगळेच नाही म्हणणार. चला घ्या ताई. येईल तो घ्या. नाही चांगला तर तुम्हाला एवढंच की सेमीफायनलमध्ये जाता येणार नाही. ओके चला ताई. हां चांदीच्या ग्लासात चकचकीत दही. यांनी चांदीच्या ग्लासात दही ठेवतात. चांगलं आहे. हां सोनं चांदी जास्त दिसते तुमच्याकडं. चांदीच्या ग्लासात चकचकीत दही. विशालरावांच्या नावावर माझी सही. वा वा जोरदार टाळ्या होऊन जावे ताईंसाठी. ताई इथंच थांबा साईडला. या इथे या. आता तसं नाही, आता लाईननेच आहे. हां आपलं नाव? सुरेखा अमित बहादूर. ओके उखाणा. कृष्णा महोत्सवमध्ये आज भरला आहे होम मिनिस्टरचा खेळ. माझा आणि अमित रावांचा आयुष्यात जमला हे छान मेळ. वा वा जोरदार टाळ्या या ताईंसाठी जाऊ दे. आणि ताई तिकडे जाऊ दे. नाव घ्या. नाव द्या तुमचं. हां आपलं नाव? माधुरी रणजित पवार. ओके उखाणा. ताई हात पकडू नका माझा. हां मोत्याची माळ सोन्याचा साज. रणजितरावांचे नाव घेते कृषी औद्योगिक महोत्सवाच्या दिवशी आणि खास ग्राह्य धरलं जाणार नाही. तरी सुद्धा ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. ताई इथंच थांबा. इथंच थांबा. मी सांगितल्याशिवाय जायचं नाही कोणी. या ताई. ताई छान नटून वगैरे आल्यात बरं का. छान दिसतात ताई. हां ताई किती वर्ष झाले लग्नाला? 10 वर्ष झाले. तरी एवढ्या नकताय. मला वाटलं नवीनच असेल. हां ताई आपला उखाणा. माईकला हात लावायचा नाही. शॉक बसतो मला सोडून. ओके चला. झुंझुन जाते कृष्णा महोत्सवमध्ये पाहते. कृष्णा महोत्सवमध्ये जारा अडके त्याला झुमरे पारा. सुपारी खाते करा करा घाम येतो झरा झरा. काढते पदर घालते वारा. तिकडून आला व्यापारी व्यापारी दिले सुपारी. सुपारी देते मान्याला हंडा घेते पाण्याला.
पाणी आणते रंगाचे वाडा घालते भिंगाचे वाड्यात वाडे सात वाड्यांना सात दारे सात दारांना सात कुलपे सात कुलपांना सात किल्ल्या उघडून बघते आतमध्ये आत मी काय म्हणते सर 2 खुर्च्या द्या की होईना झालं यांचं म्हणजे बसूनच ऐकतो ना हा नाही छान आहे असंच हो मजा केली म्हणा तुम्ही दिवस सगळा आपलाच आहे म्हणा एवढंच की उशीर झाला तर दोघींना नवऱ्याचा मार खायला लागल हा म्हणा पहिल्यापासून नको हा घरी जाऊन स्वयंपाक करायचं नाही काय चला आतमध्ये आतघरात मजगरात पलंग पलंगावर गादीवर उशीवर वाटीत साखरेचे खडे लेते मी सौभाग्याचे चुडे लेता केली मी खटपट बसायला आणली फटफट पहिले शिराळ्यात पिकतो चुना मग पाहिले मी स्टेशन पुन्हा स्टेशनची काय सर मग पाहिले मी मुंबई शहर आहे स्वप्न नगरी घेतल्या मी सोन्याच्या घागरीत भरते स्वर्ण मोती तुमच्या आग्रहासाठी नाव घेते सुरेश रावांची ज्योती क्या बात आहे जोरदार टाळ्या ज्योतीसाठी होऊन जावे खूप छान ताई नाव द्या तिकडे हा आणि इथेच येऊन उभं राहायचं परत या पुढे या पर्समध्ये काही पैसे आहेत का हा द्या इकडे मग हा आपल्याला घेऊन जा हा असू देत ना ताई आम्हाला जड लागते बहुतेक जास्त पैसे आहेत आपलं नाव जयश्री महाजन आणून दे बाई नाही तर परत म्हणतील काढून घेतले तुम्ही हा जयश्री महाजन मिस्टरांचं नाव जयश्री सुरेश महाजन सगळं मिळूनच सांगितलेलं आहे हां आणि आपलं उखाणा मी नाही शॉप बसतोय मी पकडते मला नाही येत मी नाही घेत मी आहे साधी दुपारची वेळ झाली डोळ्यावर आली धुंदी पण कृष्णा महोत्सव भरला आहे स्टेडियमवर त्यामुळे सुरेश रावांचं नाव घ्यायला मला मिळाली मोठी संधी क्या बात आहे जोरदार टाळ्या होऊन दे खूप छान उखाणा आपलं नाव द्या काहीतरी लक्ष ठेव फक्त चला आपलं नाव माझं नाव शालन आणि उखाणा हा 1 मिनिट हा कृष्णा महोत्सवाच्या वेळी समया लावल्या 2 अशोकरावांचं नाव घ्यायला नाही म्हणतंय कोण वा नाही म्हणतंय कोण इकडे या किती वर्ष झाले लग्नाला मला आता खूप वर्ष झाले खूप वर्ष झाले बरं का किती ते काय माहित नाही तरी किती वर्ष झाले 30 वर्ष छान चांगलं चाललंय हां या नेक्स्ट यांचं नाव घे आपलं नाव सायली राहुल थोरात ओके ताई घेणार आहेत एक छान असा उखाणा कॉमेडी पण चालेल कॉमेडी घेतला तर डायरेक्ट एंट्री आहे हां मुंबईवरून येताना पहिलीच आमची गाडी सुटली राहुल रावांची पॅन्ट रस्त्यातच फाटली देवा काय या ताईला करावं जोरदार टाळ्या होऊन जाते ताईसाठी ताई इथून पुढे कुठेही जाताना एकावर 1-2 पॅन्टी घालून द्या त्यांना म्हणजे बाहेरची पडली तरी काही टेन्शन नाही ताई गेले डायरेक्ट सेमीफायनल राऊंडला जोरदार टाळ्या होऊन जाते ताईंसाठी क्या बात आहे आता जर याच्यामध्ये कोणी कॉमेडी खाना घेतला तर डायरेक्ट सेमीफायनल तर आहेच डायरेक्ट गिफ्ट पण मला आवडला तर ओके चला या आरती लुनिया काय नाव का पहिलं मला काय सांगितलं तेच कळालं नाही म्हणून म्हटलं काय माईक मिळाला डायरेक्ट चालूच केलं नाव नाही गाव नाही काय नाही हां ताई नाव काय आरती लुनिया ओके आणि उखाणा अतुल बाबा यांनी आयोजित केला आहे आज प्रगत शेतीसाठी कराडमधील भव्य औद्योगिक कृषी महोत्सव अंबरचंदचं नाव घेते तेजस्विनी शहा प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रम खूप छान घेतलं सुचलं ते घेतलं पण यमक जुळलं नाही पण खूप छान जोरदार टाळ्या या ताईंसाठी होऊन जाऊ खूप छान चला या आणि आपलं नाव अर्चना सचिन जाधव ताई कुणी घरी मारलं काय नाही ना हां मग असं का बोलताय ताई छान अर्चना सुनील यादव असं सांगायचं हां हां
नाही नाही, जाधव जाधव, मी यादवच केलं काही डायरेक्ट. ओके चलो ताई, आपला उखाणा. नाव घ्या, नाव काय घ्यायचं, सचिन रावना शेवटी आहोच म्हणायचं. शाबास, जोरदार टाळ्या म्हणत बसा. आहो, आम्ही तसलं काही म्हणत नाही. या इथं या ताई, ताई नाव नाही द्यायचं, इथंच या, कारण त्याच्यात कृष्ण महोत्सव कॉमेडी काहीच नाहीये. चला या. आपलं नाव राजश्री संजय अडसूळ. ओके, आणि आपला उखाणा. कृष्णा महोत्सवात टिकली लावली चंद्रकोर, नाही लावली, उभी लावली आहे. हां, चेहरा उभा आहे म्हणून उभी लावली. हुशार आहेत बरं का या. इथं कोण कोण बसले त्यांना जाताना सांगायचं, तुमचा चेहरा गोल आहे तुम्ही गोल लावा, तुमचा असा आहे तुम्ही अशी लावा. हां, चला ताई. आपल्या चेहऱ्यावर डिपेंड असतं ना खूप. हां, 2 खुर्च्या द्या परत. यांनी सांगणार आहेत कुठले कुठले चेहरे असतात ते. नाही, कॉमेडी आहेत मॅडम, आवडले बरं काय मला. यांना अख्खी घेऊन जाणार आहे मी घरी माझ्या. बरोबरच येते ना, इथं सूत्रसंचालन करते. चालतंय की. पोटावर पाय आणायला 1 नंबर दिसतायत या. कशाला पोटावर पाय आणायचंय, महिलांचा आपण दोघे मिळून चांगला आज करूया. खिमा. हां, मनोरंजन. वा, छान. कृष्णा महोत्सवात टिकली लावते चंद्रकोर, संजय रावांचं नाव घेते तुमच्या समोर थोर, भाग्य माझं थोर, भाग्य माझं थोर. वा वा, छान, जोरदार टाळ्या नाव देत आहे तिकडे. चला नेक्स्ट. ताई आपलं नाव. काजल आशुतोष काटरे. ताई मेकअप करायला लय वेळ गेला असेल नाही, मला 1 तास लागला म्हणून विचारलं आपलं. हां, छान झालाय मेकअप, तुम्हीच केला काय? वेलकम. आणि ताईंचं नाव मेकअप बघायच्या नादात ऐकलंच नाही. नाव काय? काजल आशुतोष काटरे. ओके, आणि ताईंचा उखाणा मोठ्याने बोलायचा. कराड शॉक बसतोय हो ह्याला हात लावल्यावर. हां, कराड नगरीतील शेतकऱ्यांवर कृष्ण महोत्सवाची सावली, कराड नगरीतील शेतकऱ्यांवर कृष्ण महोत्सवाची सावली, आशुतोष रावांना नाव देणार, आशुतोष रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन झाले ताईंसाठी. ताई गेलेल्या आहेत सेमीफायनलमध्ये. नाव द्या ताई. चला या. येतोय ना उखाणा. हां, आपलं नाव. रुपाली जयवंत भोसले. ओके, आणि आपला उखाणा. कराड तालुका धोंडेवाडी माझे गाव, गावात बांधली माडी, माडीवर नेसते साडी, साडीला लावला चाप संभाजी माझा बाप, दारात उगवली तुळस, भारती दारात उगवली तुळस, मालन. काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही आठवा तोपर्यंत मी तुम्हाला एक शिकवते. ओके. हां, म्हणा. बशीत बशी कप बशी. बशीत बशी. तिकडे तोंड करून म्हणायचं, ते मी काय मारत नाहीत आपल्याला. हां, बशीत बशी. बशीत बशी कप बशी. कप बशी. बशीत बशी कप बशी. बशीत बशी कप बशी. तेजस्विनी ताई सोडून म्हणा, तेजस्विनी ताई सोडून बाकी सगळ्या बशी. नाही का मारतील काय दोघींना मिळून? किती घाबरल्या बिचाऱ्या, नको म्हणतात. बरं, तुमचं नाव काय? रुपाली जय. म्हणा, रुपाली ताई सोडून बाकी सगळ्या बशी. तरी पण नाही एवढं. ताई आपला उखाणा. हा. अहम अहम बम सृष्टी, जयवंतराव मिळावे म्हणून मी केली संकष्टी. आता पहिल्यापासून घ्या, मला काहीच कळालं नाही. अहम अहम बम सृष्टी, जयवंतराव मिळावे म्हणून मी केली संकष्टी. कृषी. सृष्टी म्हणजे कृष्णाचं नाव नाहीये. जोरदार टाळ्या ताईसाठी होऊन जाऊ दे. ताई इथेच थांबा. मला असं वाटतं या ताई खूपच छान काहीतरी उखाणा घेणार आहेत असं त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसतंय. हां, माईक फक्त घेऊ नका, शॉक बसतोय. नाही, मी धरते हो असं. आपलं नाव? क्षमादेवी प्रमोद कोरे. ओके, आणि आपला उखाणा. कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवात रोज येते. रोज येत आहे आणि काय करते, खाऊन जात आहे. हां, पुढं सगळं सांगतात त्या. हां, मला वाटलंच तरी यांचं काहीतरी चांगलं असणार आहे. कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवात रोज येते, पीक स्पर्धा व्यवस्थित पार पाडते, पीक स्पर्धा व्यवस्थित पार पाडते, या सर्व धांदळी करते आणि प्रमोदरावांना मात्र उपाशीच पाठवते. शाबास, धन्य ती माऊली. बिचारा रोज इथं फिरतात आणि त्यांना उपाशी घरी घालतात. काय करायचं यांचं? जोरदार टाळ्या होऊन जाते ताईंसाठी. ताई तुम्ही सेमीफायनलला गेलात, नाव द्यायचं. नाव द्या ना ताई. हां,
या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्या खूप छान खेळलेल्या आहेत. आपण सगळ्यांनी प्लीज बसून घ्यायचं. थँक्यू सो मच. यानंतर आपण पुढचा राऊंड घेणार आहोत, पण पुढचा राऊंड घेण्याआधी मी एक स्पॉट गेम घेणार आहे. चलो, तर आता आपण बघूयात काय आहे यांच्यासाठी गेम. आणि पुढच्या राऊंडला गेम देण्याआधी मी इथे एक छोटी स्पॉट गेम घेते. आपली छोटे गिफ्ट कुठे आहेत सर? ते घेऊन फक्त इथे वरती थांबायला सांगा. छोटे गिफ्ट 10 द्या तोपर्यंत. ओके, तर मी एक वाक्य बोलेन, त्या वाक्यामध्ये एक वस्तू असेल आणि ती वस्तू ज्यांच्याकडे असेल त्यांनी पटकन घेऊन पुढे यायचं. जे सगळ्यात पहिला पुढे येतील त्यांना मिळणार आहे एक छान असं गिफ्ट लगेच. ओके, पण येत असताना जी पहिला येऊन माझ्या हातावर टाळी देईल तिलाच मी गिफ्ट देणार. ओके, सगळ्या अशा तयारीत राहिलेल्या आहेत. हां, आणि शेजारची पडली तरी चालेल, पण आपणच पहिला यायला पाहिजे. ओके, चलो. तर पहिली स्पॉट गेम अशी आहे. कराडमध्ये कृष्णा महोत्सव ठरला दमदार. आपण गेले 3 ते 4 दिवस बघत आहोत की कृष्णा महोत्सवमध्ये अतिशय तुफान गर्दी, आणि आत्ताही दिसतंय की आत्ताही किती गर्दी आहे. मला वाटतंय अजून अर्ध्या तासाने येणाऱ्यांना पाठीमागे चेअर कमी पडणार आहेत. सगळ्यांनी बघा नंतर जाताना पाठीमागे 50च चेअर राहिल्या असतील. तर हा आपला कृष्णा महोत्सव कराडमध्ये अतिशय सुंदर आणि दमदार ठरलाय. कराडमध्ये कृष्णा महोत्सव ठरला दमदार, आणि कोणाकडे आहे चावी 4. चला पटकन पहिला 4 चावी घेऊन इथे जो येईल त्याला मिळणार आहे एक छान असं गिफ्ट घेऊन वर पाठवा मॅडम कोणाला तरी. कराडमध्ये कृष्णा महोत्सव ठरला दमदार, आणि कोणाकडे चावी 4. 5 असल्या तर आउट, 4च पाहिजे. माझ्या हातावर 4 चावी ठेवा आणि गिफ्ट घेऊन जा. चलो पटकन परत या. 4 चावी हव्या, 4 चावी. कृष्णा महोत्सव ठरला दमदार, आणि कोणाच्या क्या बात आहे. 1 2 3 4 ताई आउट झाले. 4 चाव्या यांनी ठेवल्या. तुम्ही सगळे आउट झालेला आहात कारण या सगळ्यात पहिल्या आलेल्या आहेत. सॉरी, नेक्स्ट टाइम नक्की या पळत. ओके, बरं. कशाची चावी? एक गाडीची दिसते, दुसरी कशाची? तिन्ही घराच्या. एका घराला 3 कुलपं लावतात का काय? हां, वेगवेगळे लोक आहेत. हां, 3 घराच्या चाव्या आणि एक गाडीची चावी, अशा 4 चाव्या मॅडमकडे आहेत. आणि आपल्या या गेमच्या विनर, ज्यांना छान असं गिफ्ट मिळतंय, नाव आहे शुभदा महेश घोडके. शुभदा घोडके यांच्याकडे एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यावेत. यांना मिळतंय एक छान असं गिफ्ट. थँक्यू. त्यानंतर पुढचा स्पॉट गेम, त्यानंतर लगेच पुढची मोठी गेम. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आता ऐका, सगळ्यांनी तयारीत राहा, पळत पुढे यायचं आहे. भोसले कुटुंबियांचे कार्य आहे महान, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अर्थातच माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले आणि भोसले कुटुंबीय यांचं सर्वांचं कार्य आपल्या सर्वांसाठी अतिशय मौल्यवान आणि महान आहे. भोसले कुटुंबियांचे कार्य आहे महान, आणि कोणाकडे आहे 1 वर्षाचा मुलगा लहान. 1 वर्षाच्या आतला कुठलाही मुलगा चालेल, ज्याला बोलता आलं नाही पाहिजे. 1 वर्षाच्या आतला लहान मुलगा ज्यांच्याकडे असेल त्यांनी त्या बाळाला घेऊन पटकन पुढे यायचं. पळत या, पळत. कोणाकडे सगळ्यांनी एक बलून घ्यायचंय. बस, एक बलून घ्यायचंय. सगळ्यांनी एक बलून घ्यायचंय. फुगवायचंय. बलून फुगवा. बलून फुगवा. दादा, तिकडे चोरीचा मामला हे गाणं लागणार आहे आपल्याला. कुठे आहेत दादा? कुठे आहेत? जाऊन आले दादा? तिकडे बॅक साईडला आहेत का? अच्छा, इकडे आहेत का? चोरीचा मामला. ओके, चलो. मी सांगेन तेव्हा प्ले करा, तोपर्यंत म्युझिक चालू ठेवा.
तर यांच्यासाठी काय गेम आहे बघूयात. दुसरा बलून दे बाई, दुसरा घ्या, तिकडून घ्या दुसरा. चला, ज्यांचे बलून फुगलेले आहेत त्यांच्यासाठी आपण गेम घेऊया. गाठ मारा, बस गाठ मारा. फुगा फोडायचा, पण तो फुगा धरत असताना जरा साईड द्या. या गोलामध्ये असं असं फिरायचं. गोलाच्या बाहेर जर आलात तर तुम्ही आउट होणार. दुसरीचा फुगा फोडायचा, आपला फुगा वाचवायचा. जिचा फुगा फुटेल ती आउट होईल, जिचा फुगा वाचेल ती सेमीफायनल राऊंडमध्ये जाईल. रेडी? हा, तुम्ही एकमेकींचा फोडायचा, एकमेकींचा. राऊंड गोलाच्या बाहेर जायचं नाही. सरका, मी दाखवते. सॉन्ग चालू होईल. एका हातात पिन, एका हातात फुगा. दुसरीचा फुगा वाचवायचा, दुसरीचा फोडायचा, सांगते मी, आणि आपला वाचवायचा. समजलं? पण हे करत असताना तुम्ही त्यांचा फोडायचा, त्या तुमचा फोडणार, पण आपला वाचवायचा. वाचला तर तुम्ही सेमीफायनलला. समजलं ना? याच्यात कोणाला समजलंय? तुम्हाला समजले? तुम्हाला समजले? तुम्ही दोघी इकडे या. तुम्ही दोघी बघा, नंतर खेळा. चला, असू दे, तुम्ही नंतर खेळा ना. खेळायचं आहेच की ताई, वर आले म्हटल्यावर खेळायचंच आहे. जरा बघा यांचं आणि मग तुम्ही खेळा. ओके? तुम्हाला दोघींनी समजले? पण गाणं चालू झाल्यावर मी जेव्हा 1 म्हणेन, 2 म्हणेन आणि 3 असं करेन, तेव्हा सुरू करायचं फोडायला. तोपर्यंत डान्स करायचा गोल गोल फिरत. याच्यातच डान्स नाही केला मी सांगणार डायरेक्ट आउट, मग खाली जायचं. ओके? चलो, आणि आपण सगळ्यांनी छान टाळ्यांनी साथ द्यायचे. दादा प्ले, टाळ्यांनी साथ द्यायचे बरं का. चलो. कुठं फोडायला लागला? मी 3 म्हटलंय का? मी 1, 2, 3 म्हणणार, मग तुम्ही फोडायचं. तोपर्यंत तुम्ही काय करायचं? मेकअप जाईल माझा. हां, तोपर्यंत तुम्ही काय करायचं? गोल गोल फिरत डान्स करायचा. डान्स फोडायचा नाही. फोडा म्हणायच्या आधी फोडला तर आउट करेन मी. हां, चलो. 1, 2, 3 आणि प्ले. दादा प्ले. डान्स. तुम्हाला नंतर देते. चला, आता मी 3 म्हणल्याशिवाय फोडले तर दोघी पण आउट. 1, 2, 3 अँड प्ले.
या जरा जास्तच आगाव आहेत. दोघी पण तिकडे जावा. स्टॉप पडल्यावर आणि कुठं फोडायला लागले. तिकडे जावा, तुम्हाला नंतर घेते. चला. एक दोन तीन म्हणल्यावर फोडायचं आहे. त्याच्या आधी जर फोडलं मी आउट करणार. ओके, चलो. 1 2 3 अँड प्ले. टाळ्या होऊन जाते या ताईंसाठी. क्या बात. समझे येडी रात हाय कोडी निसतो गभारे कल बाजू कल तीर सारे पोलीस समझे येडी रात ताईंसाठी होऊन जाते. या गेल्यात फायनल राऊंड मध्ये. चलो नेक्स्ट. या आता पाय बाहेर जाऊ देऊ नका. पाय बाहेर गेला तर आउट करणार. ओके, चलो. 1 2 3 अँड प्ले. डान्स करा ना. जोरदार टाळ्या होऊन जाते या ताईंसाठी. थँक्यू. सत्कार होतोय. आपण टाळ्या वाजवूया मंडळी. खास लातूरवडे मंडळी शुभेच्छा देण्यासाठी टाळ्या आहेत. त्यानंतर याच्यानंतर श्रीमान भरत एकनाथ माळी यांचा सत्कार नंदकुमार जाधव पिनोरा कापिलगावचे माजी सरपंच यांच्या शुभेच्छा. माननीय संतोष जनार्दन भोसले संचालक यांचा सत्कार युवराज शिंदे यांच्या शुभेच्छा होते. वसीमभाई मुल्ला सत्कार करताय. अधिकराव पाटील सरपंच प्रगती शेतकरे लातूर जिल्ह्यातील चंद्रसेन पाटील, प्रवीण भोसले, अमोल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित आहात. आवर्जून आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की गेली 3 दिवस झालं हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमासाठी आपले नेते अतुल बाबा यांनी प्रायोजकपद स्वीकारलं आणि एवढा मोठा हा कार्यक्रम इथं होत आहे. आपल्या वहिनी गौरवी वहिनी या लातूरच्या त्यांच्या कुटुंबाच्या सानिध्यात असणारे, संपर्कात असणारे किंवा ते नेतृत्व करत असणारे जवळपास 10 सहकारी साखर कारखाने जे आहेत, जे मांजरा परिवार लातूर पॅटर्न म्हणून ओळखला जातो,
त्या सर्व 10 सहकारी साखर कारखान्याचे, त्यांचे जिल्हा बँकेचे, त्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आणि त्यांचे सर्व संस्थांचे पदाधिकारी गेले 2-3 दिवस झाले इथं येत आहेत. तर त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. आज ही संत शिरोमणी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ इथं आलेले आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. धन्यवाद. क्या बात आहे. आणि ताईंना मिळत आहे, लक्ष दे इकडे, ताईंना मिळत आहे एक छान असं गिफ्ट. जोर दादा, थँक्यू सो मच. चलो डान्स. दादा असं केलं की स्टॉप करायचं, असं केलं की प्ले करायचं. ओके, हां. इथून पुढे प्रत्येक कार्यक्रमाला तुम्हालाच नेते. चलो रेडी. 1. हां, पुढची वस्तू काय आहे? पुढची वस्तू आणि पुढची वस्तू आहे तुम्हाला आणायची आहे. दादा तुटला माझा पदर तुटला माझा पदर बाई आणि हेच गाणं लावायचं पण 1 मिनिटाने. सगळ्यांची केस सोडा. ताई आउट. जाऊ. ताण लागली. हां, ताण लागली. ताण बिन काय नसतं. अख्खी पैठणी मिळणार आहे इथं. थोडी का तिडकी 1 लाखाची पैठणी आहे. चला आणि बघूया दादा आपण काय आहे. सगळ्यांनी केस सोडा, खाली बसा. हां दादा 1, 2, 3. दादा तुम्ही सॉंगच जबरदस्त लावले, नादच करायचं नाही. 1, 2, 3 अँड खाली बसायचं आणि असं करायचं. जसं येईल तसं करायचं. ओके. जी छान केस उडवेल का नाही, मला वाटेल तिला परत मांडायचं नाही. मी पण छान केलेलं, मला वाटेल तिला छोटं गिफ्ट लगेच आणतो गायत्री. दादा 1, 2, 3 अँड प्ले. अगं तुटला माझा पदर बाई नव्हत्या भानात. अगं तुटला माझा पदर बाई नव्हत्या भानात आणि काळू बाई तो वाहन माझ्या Jump.
इथं मम्मा आहे का? हाय हाय, हीच का मम्मा? हीच. या ताई वर या. कुठे गेल्या त्या ताई? आगाव ताई. हे बाळ दे का बाई? बाळ दे. दुसऱ्याचं पोरगा असं आणतंय तुम्ही उचलून. जरा मोठं तर आणायचं हो. लय मारतील जाताना त्या ताई. हा. पण या ताईंसाठी जोरदार टाळ्या म्हणून रडवत आणलं पण आणलं. हा, तिथं कोण होतं हो सर? इकडे कोण होतं? ते एकीचं धरलंय दुसरीनं ओढलंय. हा? एक एक या ओ, तुमचं ओढून घेत होतं ते बाळ तुमच्या दोघींचंच. हा, दोघी पण हुशार आहे. हुशार आहे. तर इकडे ओळखताय का? ओळखते का बाळा? ओळखीचं आहे तुमच्या? नक्की खरं सांग. कोण आहे? ही आजी आहे? कोण आहे? काकू आहे? कोण आहे बाळा? काकू. खरं सांगा, शेजारचीच आणलंय? मग कोणाच आणलं? नक्की नक्की माहित आहे? नाही माहिती. बाळा पैठणी घालवशील की त्यांची? हा, किती भारी आहे. ती तिकडे मागं बघत बसलंय. ओळखीचा नाही? हा, हे कोण आहे? रडवू का तुला? रडवू? मम्मा कुठे आहे? मम्मा काय अगं बाई पोरगं जोरदार टाळ्या होऊन जाऊ या खायसाठी. तिला काय पेढा दिलाय वाटतं खायला तुम्ही? नाही. बाळा तुझी मम्मा कुठे आहे? मम्मा कुठे आहे? ओळखताय तुम्ही? नाही ओळखत. जोरदार टाळी या ताईंसाठी होऊन जाऊ दे. हे तर बिचारं किती छोटा आहे. नाव काय तुझं? मला बोलता येत नाही. डोकं आहे का नाही म्हणल तुला? जोरदार टाळ्या होऊन जातात या सगळ्यांसाठी. सगळ्यांच्या मम्मी या इथं. ही जी बाळ आहेत का नाही 4, मम्मींना त्यांच्या कंटाळल्यात अक्षरशः, म्हणून शांत बसलेत. हा, चला या बाळांना देऊन या. पुढची गेम सांगते. बघूया दादा यांच्यासाठी पुढची वस्तू काय आहे. याच्यातून एकच विनर होणार आहे बरं का. आणि जे आता आपले राऊंड चालू आहेत, शेवटच्या राऊंड पर्यंत त्या महिला ज्या एकदा स्टेजवर येतील त्या महिलेनं पुन्हा स्टेजवर यायचं नाही. सगळ्यांना नवऱ्याची शपथ. मग येत नाही तर चिटिंग करते तो. काय करायचं? एक मी महिला असल्याचा फायदा आहे की मला महिलांच्या मनात काय आहे ते कळतं, होय की नाही? ओके चलो या सगळे या. लाड सर आहेत का? लाड सर. ओके. अमोल सर आहेत का आमचे? अमोल सर नाही आलेले. अमोल सर हा ये आले की सांगा फक्त मला. अमोल सर ओके चलो. तर बघूया आपण. आणि या तिघी विनर झाले. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मोबाईल आहेत सगळ्यांचे? बाहेर कुठं आणले का यांचे मोबाईल? हा, यांचा तुमचा मोबाईल कोणाकडे आहे? द्या मोबाईल द्या. यांचा कोणाकडे आहे? चला मोबाईल द्या यांचा. तोपर्यंत आपण एक छोटीशी गेम घेऊयात. ती वस्तू कोणाकडे आहे त्यांनी पटकन पुढे यायचं. या साईडनं कोणीही यायचं. तो कॅन्सल पुढचा. हा, गणपतीच्या देवळात ह्यांना काय कळतंय? ब्ल्यू हे पाणी पाणी. आता बघा की मज्जा. हा, सरांनी खुर्चीवरनं उडी मारली. तुटत सर खुर्ची. सर तुम्हीच. हा, काय नाही. गणपतीच्या देवळात जायचं. गणपतीच्या देवळात जायचं ना? चालत नाही जायचं. इथंच गणपती इथं आहे. फक्त घंटी वाजवायची. हा, घंटी वाजवा. हा, एकदा इकडं वाजवा, एकदा इकडं वाजवा. दादा घंटी तुटल लावा पटकन. हा, थांबा जरा. तुम्हाला तिघींना छान गिफ्ट देणार आहे. पांढरे केस झालेत ना तुमचे? विचार करून हा, विचार करून. पोरग सून लई त्रास देतात काय? तुमचं पोरग का सून त्रास देते? माझं पोरगं लय छान आहे. लई छान आहे. सून आगाव आहे वाटतं. हा, सून आगाव आहे वाटतं. नाही सूट पण नाही. चांगले ना? तुमचं कसं? तुमचं पोरग चांगलं.
पोरगं चांगलंय म्हणजे काय ते तुमचं तुम्ही बघा. मी जोपर्यंत थांबा म्हणत नाही तोपर्यंत वाजवायची, ओके? नाहीतर देव बाप्पा शिक्षा करतोय, ओके? एकदा इकडं, एकदा इकडं, एकदा इकडं, एकदा इकडं. दादा प्ले, दादा वाजव माझ्याकडं. तिकीट फ्री आहे म्हणजे 80-90 आहे. काय हुशार आहे हो. तुमचं कसं वय सांगत नाही. असू दे 25 वय आहे माझ्यापेक्षा कमी. वय सांगत नाही म्हणून काय गाव आहे हा? नाही काय कळत. बरं असू दे. पण काय पण म्हणा, तुमच्या दोघींमध्ये यांना गणपती बाप्पा पावणार, यांना एक नातवंड होणार. आपल्याला काय करायचंय म्हणून टाकायचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या तिघींसाठी. तिघींनाही मिळतंय एक छान असं गिफ्ट. खूप छान आजी, खूप छान. थँक्यू. बसून घ्यायचं प्लीज. मगासपासून दमल्यात. पाणी प्यायचं करायला लागलात. कुणाबरोबर काढला? कोण आहे त्या? पालकर मॅडम. ओके. तुम्ही कुणाबरोबर काढला? तिसऱ्या वाल्या. हां, तुम्ही ढिसू झाला हो नाचून नाचून. कोण आहे त्या? राजहंस मॅडम. इकडे कोणाबरोबर? रोहिणी ताई बरोबर. पळत होते ना या गाव आहेत. इकडून गेले नागासारख्या. आणि या तिघींमध्ये सेमीफायनल मध्ये गेल्यात या ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या ताईंसाठी. आणि 2-2 या दोघींनाही इथपर्यंत खेळल्याबद्दल हे गिफ्ट देतोय. जोरदार टाळ्या या दोघींसाठी होऊन जाऊ दे. खूप छान खेळल्या, धम्माल केलेली आहे यांनी. आणि यानंतर आता नुसतीच धमाल होणार आहे. आपल्याकडे थोडं वेळेचं बंधन आहे मला, कारण पुढे अजून दुसरा कोणता तरी कार्यक्रम आहे. त्यामुळे अजून काहीच वेळ आपला कार्यक्रम चालू राहील. पण त्याआधी मी काही स्पॉट गेम घेतेय. तिकडे तयार झालं की मला सांगाल प्लीज. काही स्पॉट गेम घेतेय. ज्यांना माहिती असेल त्यांच्याकडून करा सर. ज्यांना माहिती असेल त्यांच्याकडून करा, नाहीतरी वेगळं होईल काहीतरी. चलो. आणि आता आपण बघूयात काय आहे पुढची गेम. कृष्ण महोत्सवाची चर्चा झाली साऱ्या जगभर. कृष्ण महोत्सवाची चर्चा झाली सगळ्या जगभर. आणि आता होम मिनिस्टरची पण होणार आहे जगभर. कृष्ण महोत्सवाची चर्चा झाली सगळ्या जगभर. आणि कोणी घातल्यात हातामध्ये हिरव्या बांगड्या हातभर. 12पेक्षा जास्त. प्ले दादा, म्युझिक द्या. चलो, पहिला येऊन माझ्या हातावर टाळ्या देईल. तुम्हाला नाही, तुम्हाला पण. तुमचं नाव द्या. नाव द्या. स्टॉप. कोणी काय सांगितलेलं मी ऐकत नाही. माझ्या हातात हात मिळाला, त्या विनर ठरल्या. आणि बाकी या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आपल्या या गेमच्या विनर ज्यांना मिळत आहे एक छान असं गिफ्ट. कोण होत्या त्या पहिल्या आलेल्या? हां, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत यांच्यासाठी. थँक्यू सो मच. आपण सगळे प्लीज बसून घ्यायचं. यानंतर आपण पुढची गेम घेऊ.
सर रेडी आहे का? उत्कर्ष तिथे जा. रेडी ना सर? दादा म्युझिक द्या, म्युझिक द्या. दोनच गेम आपण घेणार आहे. लास्टची गेम आहे ती जास्तीत जास्त महिलांना एन्जॉय करता येईल, पण त्याच्या आधी आपण पुढची गेम घेतोय. तर त्या पुढची गेम खेळण्यासाठी 20 महिलांनी समोरासमोर उभा राहा, माझ्यासमोर उभा राहा, इकडे या, असं उभं राहून घ्या सगळ्यांनी, एक इकडं एक इकडं, आपली आपली जोडी उभं राहून घ्या. हला की इथं इथं असं उभी लाईन, इकडे एक लाईन इकडे एक लाईन. येस, व्हेरी गुड. माझ्या मागं कुठं तुमची जोडी इथं आहे. हां, आणि जर आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडत असेल तर पुन्हा एकदा आजचे आपले आयोजक कृष्णा महोत्सव यांच्यासाठी हात वर करून जोरदार टाळ्या होऊन जावेत. क्या बात आहे, थँक्यू सो मच. आता यांच्यासाठी छान गेम आहे. ज्यांना नाही मिळणार आहे त्यांनी साईडला वा, आउट झालेल्यांची जागा घ्या. तुम्ही इकडे वा, चला साईडला या. तुम्ही तिघी साईडला या, त्या तिघी त्या साईडला जा, ताई त्या साईडला जा, तुम्ही तिघी इकडे जा. हां, तुम्ही तिघी इकडे जा. जे आउट होईल त्यांची जागा धरायची. ओके. दोघींमध्ये एक बॉटल मिळेल, दोघींमध्ये एक बॉटल मिळेल. थोडी मला जागा द्या, मागे सरका. मला जागा दे गायत्री, थोडं मागे सरका. ओके. बघा, मी म्हणेन डोकं, तुम्ही ठरायचंय डोकं स्वतःच. हां, धरा डोकं. मी म्हणेन खांदा, दोन्ही हाताने, माझ्या एका हातात नाही काय. हां, खांदा. पेअर पेअर उभा राहिले का? हे बघा, ही तुमची जोडी, हे मधलं तुमच्या दोघींमधलं. ही तुमची जोडी, हे मधलं तुमच्या दोघींमध्ये. हे तुमचं कुठं आहे? मग घ्या तिकडचं. तुम्ही घ्या हे, तुम्ही घ्या हे, तुम्ही घ्या हे. तुम्ही जा मागे. आउट झालेल्यांनी जागा घ्या. थोडं मागे सरका. आता मला पण जागा द्या. चला मागे मागे सरका, थोडं थोडं, जास्त हलू नका. पटकन मागे मागे सरका. ताई मला जागा द्या इकडे. ताई मागे सरका. हो ताई मागे सरका. ते घ्या तुमच्यामधलं. आले तर नाशच उभा राहतात बाई ताई. हां, चला रेडी. आता तुम्हाला काय करायचं ते मी सांगते. मी म्हणणार डोकं, तुम्ही करायचं असं. डोकं धरा, खांदा, कंबर. मी म्हणणार शेक हँड, समोरचीला असं करायचं. मी म्हणणार जादू की छप्पी, असं करायचं. ओके ओके, रेडी. चलो 1 2 3. आणि मी म्हणेन कृष्णा. कृष्णा म्हणलं की हे उचलायचं. जी उचलेल ती विनर, आणि जी नाही उचलेल ती बाद. ठीक आहे. चलो रेडी. डोकं, हात, पाय, गुडघा, खांदा, डोळे, नाक, शेक हँड, जादू की छप्पी. आय, जादू की छप्पी म्हणलंय. कृष्णा कुठलं? चला चलो रेडी. डोकं, पाय, हात, गुडघा, खांदा, डोळे, डोकं, खांदा, हात, पाय, डोकं. काय डोकं वर असतंय? काय असं नाही करायचं. खांदा, हात, पाय, डोकं, गुडघा, हात, डोळे, डोकं वर असते वर. हां, चलो. हात, पाय, डोकं, जादू की छप्पी. डोकं, हात, डोळे, कान, कृष्णा. ज्यांच्या हातात आहे त्यांनी इथे थांबा, ज्यांच्या हातात नाही त्यांनी खाली जा. चला, जे आउट झालेत पेअर पेअर करून घ्या. चला पटकन, जोडी जोडी. अरे जोडी जोडी उभा राहा पटकन. मग जसं आत्ता केलं तसंच खेळायचं आहे. कंटिन्यू करा. चलो जोडी जोडी. ज्यांची जोडी नसेल त्यांना आउट करीन.
इव्हेंट मॅनेजमेंट आपल्याला विनंती आहे, आतले दिवे लावा, लाईट्स लावा हॉलमध्ये. इव्हेंट मॅनेजमेंट आपल्याला विनंती आहे, आतले लाईट लावा. जोडी जोडी करून घ्या पटकन. चलो हा? चेनची निवड झाली ते इथेच. ज्यांच्या हातात ते नव्हतं ते खाली. तुम्ही दोघी साईडला थांबा न खेळलेल्या. ताई तुम्ही आऊट झालाय, जावा खाली ताई. नाक, ओठ, ओठ, दात, कान, नाक. तुम्हीच ना. तुम्ही दोघी आउट झालात. आता तुमच्यामधून एकच विनर होणार आहे. ओके, ठेवा एक. चलो कृष्णा नाही सॉरी. डोकं, डोळे, कान, नाक, हात, पाय, गुडघा, कंबर, खांदा, शेक हँड, जादू की झप्पी. वा, आत्ता असं करताय, नंतर भांडाल बघा. केस, कान, दात, कृष्णा. काय अगं ताई, जोरदार टाळ्या वाजवून जाऊयात या ताईंसाठी. ताई खाली जा खाली. चला चला 6 महिला. खाली जा खाली उतर. वर नको थांबू, चलो. फिरवणार आहे. तर बस आता नका सोडू. सगळ्यांनी झिंगाटवर डान्स करायचा आहे. काय नाही आलं नुसतं असं धम्माल आणि कम्माल डान्स येतो ना सगळ्यांना. हा नक्की. येस ओके. चलो तर आता बघूयात आपण कोण छान डान्स करतंय. आणि याच्यामधून जे छान डान्स करणार त्यांना मिळणार आहे एक छान असं गिफ्ट. ओके रेडी. चलो बघूया दादा कोण छान डान्स करताय. दादा आवाज जोरात आला पाहिजे, सगळं हादरलं पाहिजे. मी खाली येऊन जे छान डान्स करतील त्यांना गिफ्ट देणार आहे. गायत्री घे बाई सगळे गिफ्ट. चल खाली घे, हातात बसतील तेवढे घे. वाटून टाकूया आपलं कुठं आहे. चल. आणि जे छान डान्स करणार आहेत त्यांना मिळणार आहे एक छान असं गिफ्ट. हा खजिना आहे ना, संपता संपेना. कृष्णा महोत्सवामध्ये एवढा खजिना यांच्यामुळे मिळाला आहे आपल्याला. बघूया दादा आपण कोण बक्षीस मिळत आहे, कोण डान्स करते. खाली ज्या बसलेत की नाही, नवऱ्याची शपथ असते, उठून उभा राहायचं, डान्स करायचा. दादा झिंगट लावा. प्ले दादा प्ले. हा आता गिफ्ट मिळणार एवढ्या सगळ्यांना. बाकी कुणी वर यायचं नाही. जाताना सगळ्यांना गिफ्ट द्यायचं.
की तेजस्विनीच बरी आहे, पण असं तुम्ही इमॅजिन करा की आता आपण कच्च्या कांद्यावर छान डान्स करतो. जे छान डान्स करतील त्याला gift. लहान मुलं
कार्यक्रम आवडला असेल तर आजचे आपले आयोजक भोसले कुटुंबीय व कृष्णा सांस्कृतिक महोत्सव यांच्यासाठी हात वर करून जोरदार टाळ्या होऊन जावे. क्या बात आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. यानंतर या सगळ्या महिलांनी इथेच थांबायचं आहे. याचबरोबर ज्या मगाशी 3 आजी होत्या ना, ज्या पांढऱ्या केसवाल्या बोलवलेल्या, ज्या घंटीवरती नाचल्या सानी सानी, त्या आजींनी स्टेजवरती यायचं आहे. त्यांच्या हस्ते आपण बक्षीस वितरण करणार आहोत. या सर्व महिलांच्या हस्ते आपण बक्षीस वितरण करतोय. डॉग शो झालेला आहे आणि या डॉग शो मधले जे विजेते आहेत त्या विजेत्यांना आपण पारितोषिक वितरण करणार आहोत. हे सर्व या महिलांच्या हस्ते इथे पारितोषिक वितरण. माईकला हात लावायचा नाही. दादा थोडासा आवाज करा. स्टार्ट. हे साला कौन बनेगा करोडपती. वाह वाह, जोरदार टाळ्या होऊन जातील या ताईंसाठी. अहो. चलो आणि आता दुसरा चान्स. हे साला कौन बनेगा करोडपती. वाह, जबरदस्त जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. क्या बात आहे ताई. ताई सेमीफायनल. कौन बनेगा करोडपती. वाह, शाबास. हां, हे साला कौन बनेगा करोडपती. वाह, शाबास. जोरदार टाळ्या. हाय साला कौन बनेगा करोडपती. हाय शाबास. कृष्णा महोत्सवामधनं विमान सुटले आणि विंग करून वरती गेले. चला ताई तिसरा चान्स. हाय साला कौन बनेगा करोडपती. हाय क्या बात आहे. जोरदार टाळ्या. बनेगा करोडपती. हाय शाबास. जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ दे. ताई मस्त मागासारखं छान करा. हाय साला कौन बनेगा करोडपती. हाय शाबास. ते व्हायला असं घसरते विमान खाली. हां, पहिलं छान होतंय. जरा व्हाईल मोठं नेऊ दे. हाय साला कौन बनेगा करोडपती. हाय शाबास. जोरदार टाळ्या. कौन बनेगा करोडपती. होय. शाबास. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे ताईंसाठी. ताईंकडे बघून करोडपती. होय. जोरदार टाळ्या. करोडपती. हाय शाबास. तिसरा. ए साला कौन बनेगा करोडपती. हाय जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताईंचं नाव घ्या. आज कृष्णा महोत्सवातर्फे हा कार्यक्रम राबवला. प्रथमतः सर्व महिलांना या ठिकाणी येऊन कार्यक्रम माझा लाभ घेण्याची संधी मिळाली. तर तेजस्वीनं खूप छान पद्धतीचं अँकरिंग केलं. आम्ही सगळे मिळून तिचे खूप खूप आभारी आहोत. थँक्यू सो मच तेजू. खूप छान पद्धतीचे कार्यक्रम राबवत आहे आणि खूप छान पद्धतीचा सर्वांना मिक्स करून सगळ्या महिलांना एकत्रित करून वयस्कर महिलांना ज्या पार्टिसिपेट करत नाहीये तर त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना इथंपर्यंत आणताय. तर थँक्यू सो मच. कारण एवढ्या सगळ्या महिला घरामध्ये एवढ्या फ्रीडम राहू शकत नाही. त्या इथंच राहतात. त्या अशाच पद्धतीनं फुल एन्जॉय करावा. प्रत्येक कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करावं अशी सगळ्यांना विनंती. थँक्यू सो मच. खूप छान. जोरदार टाळ्या या ताईंसाठी होऊन जाऊ दे. आणि आपण ऐकूयात या ताईंचं 1 2 3 स्टार्ट. माईकला हात लावायचा नाही. शॉक बसतोय. 1 2 3 स्टार्ट. हाय साला कौन बनेगा करोडपती. हाय त्यांचं म्हणजे हाय साला कौन बनेगा करोडपती. हाय मधूनच मी पाणी वाजतीये. होय. चला ताई. हे साला कौन बनेगा करोडपती. हाय जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे ना. हाय साला कौन बनेगा करोडपती. हाय शाबास. जोरदार टाळ्या.
जिल्ह्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला हा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आजूबाजूच्या सर्व परिसरातील सर्व महिलांनी मोलाचा सहभाग दाखवून आपल्या कलागुणांना वाव दिला आहे आणि वयोवृद्ध माता वृद्ध महिलांपासून तरुण युवतीपर्यंत ह्या कार्यक्रमाचा सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला आहे. यातून असंच एक निष्कर्षाच येतं की ह्या कृष्णा महोत्सवाचं आयोजन खूप अत्यंत सुंदर पद्धतीने ते सादरीकरण करण्यात आले आहे आणि आपल्या येथील निवेदिका तेजस्विनी यांनी एकदम चांगल्या प्रकारे होस्ट कार्यक्रम उत्कृष्टपणे अंमलबजावणी झालेले आहे. या कार्यक्रमातून असे निदर्शनास आले की असे कार्यक्रम वारंवार वर्षातून एकदा तरी संक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांसाठी हळदी कुंकवाचं वाण म्हणून करण्यात यावा अशी मी विनंती अतुल बाबा भोसले यांना करीत आहे. उत्साह घेता आला याबद्दल मी मॅडमचे पण आभार व्यक्त करते आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी कार्यक्रम घेतला. लहानांपासून वृद्धांपर्यंत हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सादर केला. त्याच्याबद्दल त्यांचे पण अभिनंदन आणि माननीय अतुल बाबा भोसले यांचे पण मी आभार व्यक्त करते की महिलांसाठी खूप चांगला प्लॅटफॉर्म उभा करून दिला. धन्यवाद. थँक्यू सो मच ताई. जोरदार टाळे या ताईंसाठी होऊन जाते. बस आता हे एक मनोगत आणि ते एक मनोगत घेऊन थांबतोय आपण. हां या फास्ट या. तुम्ही आत्ता आलात ना? आपल्याकडे वेळ नाही आहे कारण पुढचा कार्यक्रम लगेच चालू होणार आहे. सॉरी. सर्वांना शुभ संध्या. मी ज्योती शिंदे विद्यानगर येथे राहते. हा जो कृष्णा कृषी औद्योगिक महोत्सव 2024 जो ह्यावर्षी प्रथम जो महोत्सव सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये जे स्टॉलची बांधणी जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे. एंट्रीला सुरुवातीला रामाचं आपल्याला दर्शन होतं. ज्याप्रमाणे आपण मंदिरात येतो त्याप्रमाणे आपल्याला रामाचं दर्शन होतं आहे. तिथं आपण नतमस्तक होतो. त्यानंतर दररोज जे लेक्चर होतात ते लेक्चर पण अतिशय खूप सुंदर आहेत. त्यानंतर प्रदर्शनात जे श्वान प्रदर्शन, फळे व फुले, भाजीपाला प्रदर्शन, त्यानंतर महिलांसाठीचा जो आजचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे. खूप मोठं व्यासपीठ हे महोत्सवानिमित्त महिलांना झालेलं आहे. तर जसं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. एकदा आपण त्यांचे हात घ्यावे. हात घ्यावे म्हणजे आपण त्यांचे अनुकरण करावे. असा हा महोत्सव नेहमी सुरू राहावा. त्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. आणि कोणाला मिळतीये मानाची पैठणी. प्रथम क्रमांकाच्या विजेती स्पर्धकास मिळणार आहे मानाची पैठणी. द्वितीय क्रमांकाच्या विजेती स्पर्धकास मिळणार आहे सोन्याची नथ. तृतीय क्रमांकाच्या विजेती स्पर्धकास मिळणार आहे चांदीची जोडवी. खूप छान. सगळ्यांचे हात वर. मिनिस्टर हा खेळ पैठणीचा हो मिनिस्टर हा खेळ पैठणीचा हो मिनिस्टर हा खेळ पैठणीचा हा खेळ पैठणी. हाताची घडी गिफ्ट देण्यासाठी यायचं आहे आणि बाकीच्या तुम्ही पण या ताई. अजून एक होतं का? नाही ना, 5 होता ना. आणि यांना आपण देणार आहोत एक छान असं छोटंसं गिफ्ट. आपल्या आजच्या या गेमच्या विनर 3 महिला ज्यांना मिळणार आहे मानाची पैठणी, सोन्याची नथ आणि चांदीची जोडवी. आणि या दोघीही सेमीफायनल पासून फायनल पर्यंत पोहोचल्या, छान खेळल्या. याबद्दल या दोघींनाही एक छान गिफ्ट देतोय. जोरदार टाळे या दोघींसाठी होऊन जाऊ दे. वेलकम.
आपण बसून घ्यायचं आहे प्लीज. आयोजकांना विनंती आहे की स्टेजवरचे टेबल आपण खाली घ्यायचे आहेत. मान्यवरांना विनंती करते की आपण मंचावरती यावं आणि मानाची पैठणी आपल्या या विजेत्या स्पर्धकास द्यायची आहे. लकी ड्रॉचा बॉक्स आयोजकांनी इथंपर्यंत आणून द्यायचा आहे. लकी ड्रॉचा बॉक्स आयोजकांनी पुढे पोचवायचा आहे. यानंतर लकी ड्रॉ होणार आहे. सुनीता पाटील मॅडम यांनी अगदी सुरुवातीपासून, प्लीज मॅडम इथे या, खूप छान पद्धतीनं कराडमधल्या मैत्रिणी समजून छान हेल्प केली. कार्यक्रमामध्ये सगळ्या महिलांना सहभागी करवून घेतलं. त्याबद्दल सुनीता पाटील मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून जाऊ देत. मॅडमना मी इथे एक छान असं घेऊ. थँक्यू सो मच मॅडम. यानंतर आपण मान्यवरांना विनंती करते की आपण मंचावरती यावं. त्यानंतर लकी ड्रॉ होणार आहे. कट करा. यानंतर लकी ड्रॉ होणार आहे. तर सगळ्यात पहिला प्रथम क्रमांकाची पैठणी आपण देतो आणि पैठणीच्या मानकरी नाव सायली राहुल थोरात. सायली थोरात. कोण आले तुमच्या सोबत? मिस्टर आहेत मम्मी. मिस्टर आहेत. वा वा, जोरदार टाळ्या वाजवून द्या. मिस्टर कुठे आहेत? त्यांनी वरती यायचंय. चला, मिस्टरांनी वरती यायचंय. तुम्ही साईडला या आणि आपण सगळे या साईडला थांबा. सुनीता भगवान पाटील, सुनीता आनंदराव मोहिते आणि हरिका पवार या मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न होतो. ओके. या मगाशा सानी डान्सवाल्या आजी काहीतरी बोलण्यासाठी आल्यात बरं का. तर आपण ऐकूयात काय बोलतात. शंकर पाटलांनी काढलेला वीर, त्यात सोडलं कासव आणि दादाच्या जयंतीनिमित्त घेतलाय बाबांनी कृष्ण महोत्सव. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजवून द्या या ताईंसाठी. यांच्यासाठी छोटं गिफ्ट मिळेल का? प्लीज द्या, प्लीज. ते गिफ्ट यांना द्या. थँक्यू. आपण बसू शकताय. हां, यांना द्या ते गिफ्ट. आणि येस, कसं वाटतंय आज मॅडमना पहिल्या क्रमांकाची पैठणी मिळाली आहे? काय वाटतंय? छान वाटतं. आणि मॅडम तुम्हाला काय वाटतंय? छान वाटते. आणि मी मान्यवरांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी विजेत्या स्पर्धकीस द्यायची. तिन्ही मान्यवरांना विनंती करते आपण पुढे यायचं आणि विजेत्या स्पर्धकास मानाची पैठणी द्यायची आहे. आणि आपली प्रथम क्रमांकाची पैठणी देते सायली थोरात यांना. जोरदार टाळ्या होऊन जाते. सायली थोरात यांच्यासाठी ज्यांना मिळते मानाची पैठणी. इथूनच पुन्हा कंटिन्यू करायचंय. दादा तुम्ही आता उचलायचंय ताईंना. ओके, चला. त्याच्यासाठीच बोलवले, त्यांचं नाहीतर काम काय. चला, 1 2 3 अँड प्ले. यानंतर द्वितीय क्रमांकाची सोन्याची नथ ज्यांना मिळालेली आहे त्यांनी पुढे यायचे. दादा आपल्याला विनंती, आपण बसून घ्यायचे. ताई तुम्ही इथेच मागे थांबायचंय. द्वितीय क्रमांकाची सोन्याची नथ ज्यांनी पटकावली आहे नाव आहे सौ सुरेखा अमित भादुले. सुरेखा भादुले यांना मान्यवरांच्या हस्ते सोन्याची नथ मिळते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सुरेखा भादुले यांच्यासाठी. क्या बात आहे. खूप छान. यानंतर ताई तुम्ही मागेच थांबायचं. तृतीय क्रमांकाची
ज्यांनी पटकावली आहे. कुठून आला ताई? गजानन सोसायटी. नाव आहे? रुपाली प्रवीण गरड. ते पण आठवे ना, नंबर आलाय म्हणून. रुपाली गराड यांना मिळते चांदीची जोडवी. जोरदार टाळ्या होऊन जाते रुपाली गराड यांच्यासाठी. हो मिनिस्टर हा खेळ पैठणीचा. हो मिनिस्टर हा खेळ पैठणीचा. मान्यवर नाही, इथेच थांबायचं. अजून लकी ड्रॉ आहे. खजिना काही संपेना झालाय आपला. लकी ड्रॉ तुमच्या जिव्हाळ्याचा विषय, ज्याच्यामधून 3 नंबर निघणार आहे. प्रथम क्रमांकाच्या भाग्यवान विजेती सेमी पैठणी, तृतीय सेमी पैठणी अशा हे स्वरूप असणार आहे. त्यानंतर 10 पर्स आपण काढणार आहोत. शेवटचे 10 पर्स घ्यायचे ना. अंबावडे आहे का? नाहीये? चल दुसरं नाव घ्या. असतील तर हात वर करा. हा या पटकन तिथूनच दे त्यांना. चलो दुसरी. नाव आहे अनिता डुबल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत अनिता डुबल यांच्यासाठी. अनिता डुबल आहेत का? चला लक्ष ठेवा मॅडम थोडं. अर्चना सचिन जाधव आहेत का? अर्चना जाधव. मी मध्येच कुणाला तरी नंबर विचारणार, क्रॉस चेक करणार. नाव आहे तेजश्री सुहास पाटील. आहेत का? या पटकन या. अस्मा सलीम आगा आहेत का? वा असणाऱ्यांचीच नावं निघाली. अलका जगन्नाथ थोरात आहेत का? अलका जगन्नाथ थोरात. इकडे खालीवर होतोय जीव. हा तिसरी पैठणी पटकावलेली आहे नयन सोमनाथ पवार. आहेत का? नाही? कॅन्सल करा. परत आले तर मिळणार नाही. भारती दिनकर तेली कोण आहेत? भारती दिनकर तेली कोण आहेत का? नाही आहेत का? जोरदार टाळ्या होऊन जा. आणि इतक्या तुफान गर्दीमध्ये ह्या महिलांच्या मध्ये जाऊन त्यांना खेळासाठी प्रवृत्त केलं आणि अतिशय सुंदर पद्धतीनं ह्या सर्व खेळाचं संयोजन केलं. त्यासाठी मी कृष्णा उद्योग समूहाच्या वतीनं त्यांचं मनःपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर या खेळामध्ये त्यांना सहकार्य करणाऱ्या त्यांच्या सर्व मैत्रिणी यांचंही मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते. आमच्या कृष्णा उद्योग समूहामध्ये सहभागी असणाऱ्या माझ्या सर्व सख्या आणि इथं उपस्थित असणाऱ्या विविध गावातून आलेल्या सर्व सन्माननीय आमचा महिला वर्ग या सर्वांचं मनःपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच गेले कित्येक तास ह्या संयोजनामध्ये तिष्ठत उभा असणारे आमचे सर्व पुरुष वर्ग यांचंही मनःपूर्वक आभार व्यक्त करते. माननीय आप्पासाहेबांच्या प्रेरणेनं सुरू असणारा हा कृष्णा उद्योग समूह आणि ह्या कृष्णा उद्योग समूहामध्ये त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या ह्या कृषी प्रदर्शनामध्ये आजचा महिलांसाठी असलेला हा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व सहभागी आणि त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व कलाकारांचं त्याचबरोबर सर्व संयोजकांचं मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद. यानंतर एक जो से मेरा हा सुंदर असा बॉक्स साईडला घ्यायचा आहे. लकी ड्रॉ झालेला आहे. बॉक्स साईडला घ्या. द्वितीय क्रमांकाची सेमी पैठणी ज्यांनी पटकावलेली आहे त्या मॅडमना ही पैठणी द्यावी अशी विनंती करते. जोरदार टाळ्या या ताईंसाठी होऊन जाऊ दे. धन्यवाद. प्रथम क्रमांकाची सर्वांचं मनःपूर्वक हार्दिक आभार.
ये जो देश है मेरा हा सांस्कृतिक कार्यक्रम लगेचच चालू करतोय. आपल्याला विनंती आहे आपण सगळ्यांनी बसायचं आहे. सुंदर कार्यक्रम आहे. दिग्दर्शक मिलिंद ओक, सहभाग आहे झी मराठी, सारेगमा फेम, सर्व गायक गायिका. आपण या सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे, आस्वाद घ्यायचा आहे. सर्व महिला भगिनींना विनंती आहे आपण या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेत आहे. ये जो देश है मेरा हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.